बघा शेतकरी मित्रांनो, जास्त पाण्याचा परिणाम याच्यापूर्वी ज्या आपल्या सोयाबीनला शेंगा लागलेल्या होत्या त्या सर्व आता पापड्यामध्ये रूपांतर झालं आहे. बघून घ्या, आता याच्यातली एकही शेंग येणार नाही. सगळ्या पापड्या तयार झाल्या. जिथे पाणी थांबलं त्या ठिकाणी पापड्या तयार आहेत. आता ह्या सगळ्या मशीनमधून बाहेर फेकल्या जातील. म्हणजे आजच आपण एकरी 1 क्विंटल उत्पादन घाट्यात आहे. आणि हे तूर बघा, ज्याही ठिकाणचं झाड पाण्यामध्ये समजा हितभर साचलेलं आहे त्या ठिकाणच्या प्रत्येक झाडाची कंडिशन अशी आहे. म्हणजे आपला जो सोयाबीनमध्ये जो फायदा नफा मिळत होता तो आज एक क्विंटलने कमी झालेला आहे. होऊ शकते मुद्दलही राहू शकते. सोयाबीन भावामुळे परवडत नाही. आता त्या जळून जातील. शेंगा कमी दिसून राहिल्या. तूर आणि हे उंच ठिकाणी आलो आपण. आता हे बघा, उंच ठिकाणी आलो तर शेंड्यावरच्या शेंगा तशाच आहेत आणि काही शेंगाच्या पापडी झाल्या. हे बघा, हे आहे वाकडे तिकडे होऊन त्या हलक्या पतंग झाल्या एकदम कागदाप्रमाणे. त्या आता कुटारामध्ये चालल्या जाते तोडून.